नमस्कार, खबर 24 तासमध्ये मी दिनेश पाचगरे आपणा सर्वांचं स्वागत करतो। आपण पाहतात खबर 24 तास। आज महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत आपण पोहोचवतोय, ती म्हणजे शहापूर सापगाव जवळील जो बास्ता नदीवर पूल आहे या संदर्भात ही महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचवतोय। आज आपण सकाळपासून पाहिलं तर एक मोठी चर्चा सुरू झाली आहे की या नादुरुस्त पुलाचं दुरुस्तीचं काम आज करण्यात येणार आहे आणि सोशल मीडियावरती एक पत्र महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने जारी करण्यात आलेले आहे की आज शहापूरवरून सापगावकडे जाणारा हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे। आणि आत्ता आपल्याला आज माहिती मिळते सोशल मीडियाच्या माध्यमातून एक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने एक पत्र जारी करण्यात आलं आहे की आज या बास्ता नदीवर पुलाची दुरुस्तीचं काम केलं जाणार आहे। यासाठी या मार्गावर वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे। आपण जर पाहिलं तर शहापूरवरून मुरबाड असेल, डोलकाम असेल, शेणवा असेल या भागामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक होते, मोठी वाहनांची वर्दळ असते आणि याच रस्त्यावरती आज सायंकाळी 8 वाजेपासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत ही वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे, कारण दुरुस्तीचं काम करण्यात येणार आणि या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना, नागरिकांना आव्हान देखील करण्यात आले की त्यांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा। गेली काही वर्षांपासून हा बास्ता नदीवर पूल हा नादुरुस्त झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर शहापूरवरनं मुरबाड असेल, डोळकाम असेल, किनवली असेल या मार्गावरती मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते आणि कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी वारंवार या पुलाची दुरुस्तीची मागणी केली जाते। आपण पाहिलं तर हा पूल सध्या तरी पाहिला तर नादुरुस्त दिसून येतो आहे। यामुळेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने काही दिवसांपूर्वी या पुलाचं ऑडिट करण्यात आलं होतं आणि यानंतर हे पुलाची दुरुस्तीचं काम होईल अशी चर्चा होती। मात्र आज ती प्रत्यक्षात सुरू होते असे एक पत्र सोशल मीडियावर आलेलं आहे आणि या संदर्भात आपण खबर 24च्या माध्यमातून रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना फोनद्वारे संपर्क केला असता त्यांनी देखील याला दुजोरा दिला आहे की आज आम्ही तो प्रयत्न करतो आहे, जर आम्हाला चांगली साथ मिळाली तर आम्ही आज सुरू केलेलं काम हे उद्या सकाळपर्यंत पूर्ण करू आणि संपूर्ण पूल हा व्यवस्थित स्थितीत करून प्रवासासाठी खुला करू असं त्यांचा आपल्याला माहिती मिळालेली आहे। असं जरी असलं तरी आज रात्री 8 वाजेपासून हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळते। पोलिसांना देखील या संदर्भातलं पत्र देण्यात आलं आहे आणि या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना, नागरिकांना आव्हान करण्यात आले की आपण 8 वाजेनंतर या पुलावरनं, या मार्गावरनं वाहतुकीचा पर्याय स्वीकारावा नाही, या मार्गावरून जाऊ नये, कारण या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आणि आपण पर्यायी मार्गाचा वापर करा असं देखील सूचित करण्यात आलं आहे।